सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत 365 मतांनी विजयी झाल्यानंतर भाजप समर्थकांनी एकच जल्लोष केला। सोलापूरची निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती, कारण सोलापूर विधान परिषद बिनविरोध करण्यासाठी भाजप नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न केले। मात्र धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे येथे निवडणूक लागली होती। महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून वसंतनाना देशमुख मैदानात उतरल्याचं दिसून आलं। त्यामुळे येथे जयकुमार गोरे विरुद्ध मोहिते पाटील असाच सामना रंगला होता। अखेर भाजपाच्या विजयानंतर जयकुमार गोरेंनी दंड ठोकतून मोहिते पाटलावर टीका केली। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। काही लोकांना इगो असतो, लोकांना गृहीत धरायची सवय असते, यापेक्षा अधिक बोलणं उचित नाही। अदृश्य शक्तीचे प्रयोग अनेक वेळा झाले, पण अशा शक्ती आता जिल्ह्यातून अदृश्य झाल्या आहेत, असे म्हणत जयकुमार गोरेंनी धैर्यशील मोहिते पाटलांना टोला लगावलाय। तसेच राजेंद्र राऊत म्हणजे आमचा बाजीप्रभू, वेळ पडल्यावर खिंड लढवणारा, अशा बाजीप्रभूसारख्या कार्यकर्त्याला आम्ही न्याय देऊ शकलो याचा आनंद असल्याचं देखील जयकुमार गोरेंनी म्हटलंय। तर माळशिरसमध्ये राम सातपुते हाच आमचा नेता आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। विधान परिषद निवडणुकीत माळशिरसमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी राजेंद्र राऊतांना आपला पाठिंबा जाहीर केला। यानंतर जयकुमार गोरेंसोबत त्यांची जवळीक वाढल्यानं येथून उत्तम जानकरांच्या आगामी नेतृत्वाची चर्चा सुरू झाली होती। मात्र उत्तम जानकर यांनी मदत केली त्याची आम्ही जाणीव ठेवू, पण माळशिरसमध्ये आमचा नेता हा भाजपाचा कार्यकर्ता असलेला राम सातपुतेच आहे, असं जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलंय।